जय श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, तुम्हाला खरंच माहीत आहे का? प्रकट दिनाच्या दिवशी अशी कोणती सेवा करायची की थेट ज्यामुळे स्वामींची कृपा थेट तुमच्या घरावर बरसते. फक्त आरती करून दिवस संपवायचा की दिंडोरी प्रणत पद्धतीने संपूर्ण आयुष्य बदलणारी सेवा सुरू करायची? आजचा हा संपूर्ण मार्गदर्शनाचा प्रवास शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण कदाचित यंदाचा प्रगट दिन तुमचं नशीब बदलणारा ठरू शकतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय जय श्री स्वामी समर्थ. माझ्या स्वामी भक्तांनो, आज आपण अतिशय पवित्र आणि भावपूर्ण विषयावर बोलणार आहोत. स्वामी समर्थ प्रकट दिन आणि त्या दिवशी दिंडोरी प्रणीत पद्धतीने कोणती सेवा करावी याबद्दल संपूर्ण सविस्तर मार्गदर्शन मी तुम्हाला अगदी मनापासून सांगणार आहे. भक्तांनो, प्रगट दिन म्हणजे फक्त एक उत्सव नाही, तो दिवस म्हणजे आपल्या जीवनात स्वामींना पुन्हा एकदा आमंत्रण देण्याचा दिवस आहे. आपल्या घरात, आपल्या मनात आणि आपल्या कर्मात स्वामीची स्थापना करण्याचा दिवस आहे. दिंडोरी प्रणीत परंपरेनुसार प्रगट दिन हा केवळ एक दिवसाचा कार्यक्रम नसून तो एक संकल्प असतो, एक सुरुवात असते. 21 दिवसाच्या प्रभावी सेवेची सुरुवात असते. सर्वप्रथम प्रगट दिनाच्या आदल्या दिवशी घर स्वच्छ आणि पवित्र करून घ्या. ज्या ठिकाणी स्वामीची मूर्ती किंवा फोटो आहे ते स्थान गंध फुलांनी सजवा. शक्य असेल तर पिवळे किंवा भगवे वस्त्र अंतरावा. सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा. महिलांनी शक्यतो नऊवारी साडी किंवा साधी साडी परिधान करावी. मन पूर्ण शांत ठेवावे, कारण सेवा केवळ केवळ कृती नसते, ती भावना असते. प्रकट दिनाच्या दिवशी पहिले सेवा म्हणजे संकल्प सेवा. उजव्या हातात पाणी घेऊन प्रार्थना करायची की हे स्वामी समर्थ महाराज, आजच्या या पवित्र दिवशी मी दिंडोरी प्रणीत पद्धतीने 21 दिवसाची सेवा करत आहे. मला शक्ती द्या, श्रद्धा द्या आणि सातत्य द्या. हा संकल्प मनापासून केली की सेवा आपोआप फलदायी होते. त्यानंतर स्वामींना पंचोपचार किंवा शक्य असेल तर षोडोपचार पूजन करावे. गंध, अक्षता, फुले, धूप, दीप, नैवेद्य अर्पण करावे. नैवेद्य साधा असावा. खीर, पुरणपोळी किंवा साखर आणि दूधही चालते, पण त्या दिखावा नसावा, प्रेम असावे. त्यानंतर सर्व महत्त्वाची सेवा म्हणजे नामजाप. दिंडोरी प्रणीत मार्गात नामस्मरणाला खूप महत्त्व आहे. त्या दिवशी किमान एक माळ श्री स्वामी समर्थ या नामाची जप शक्य असेल तर 11 माळ जपाव्यात. पण जबरदस्ती नाही, मनापासून जेवढे होईल तेवढे करा. नाम घेताना प्रत्येक वेळी असे भाव ठेवा की स्वामी माझ्या श्वासात, या माझ्या विचारात, या माझ्या घरात. या नामांतरात स्वामी चरित्राचे वचन करणे अत्यंत शुभ मानली जाते. विशेषत प्रगट दिन एक अध्याय तरी वाचावा. वाचन करताना घाई करू नका. प्रत्येक ओळ समजून घ्या, अनुभव घ्या. जणू स्वामी तुमच्यासमोर बसून तुम्हाला मार्गदर्शन करत आहे असा भाव ठेवा. त्यानंतर आरती करावी. पण आरती ही केवळ गाणे नाही, ती कृतज्ञतेची अभिव्यक्ती आहे. टाळ मृदुंग असतील तर उत्तम, नाही तर हरकत नाही, पण आवाजात प्रेम असू द्या. प्रगट दिनाच्या दिवशी दिंडोरी प्रणीत परंपरेत आणखी एक विशेष सेवा सांगितली जाते, ती म्हणजे अन्नदान किंवा गरजूंना मदत. आपल्या परीने एखाद्या गरीब व्यक्तीस अन्न द्या, पक्ष्यांना दाणे खायला टाका, गाईला चारे द्या. कारण स्वामी सेवा म्हणजे केवळ देवापुढे बसणे नाही, तर सृष्टीतील प्रत्येक जीवात स्वामी पाहणे आहे. आता मी तुम्हाला त्या 21 दिवसाच्या सेवेबद्दल सविस्तर सांगत आहे, कारण प्रगट दिन हा संकल्प सुरू करायचा असतो. पहिला नियम म्हणजे दररोज ठराविक वेळ नामजाप. दुसरा नियम, दर गुरुवारी विशेष पूजन. तिसरा नियम, शक्य असल्यास दररोज एक लहानसा स्वामी विचार कुटुंबासोबत शेअर करणे. चौथा नियम, कोणाची निंदा न करणे. पाचवा नियम, घरात भांडण टाळणे किंवा शांतता राखणे. भक्तांनो, सेवा म्हणजे फक्त दिवा लावणे नाही, सेवा म्हणजे स्वभाव बदलणे. जर आपण 21 दिवस राग कमी केला, कटू शब्द टाळले आणि संयम ठेवला, तर तीच खरी दिंडोरी प्रणीत सेवा आहे. महिलांसाठी विशेष मार्गदर्शन असे की घरकाम करताना नाम सुरू ठेवावा. स्वयंपाक करताना श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणा. पोळी लाटताना प्रत्येक पोळीवर नाम जप करा. अन्नातूनच घरात ऊर्जा जाते. मुलांना आणि कुटुंबाला प्रेमाने वागावा, कारण स्वामींना सर्वात जास्त आवडते ते प्रेम आणि साधेपणा. प्रगट दिनाच्या दिवशी शक्य असेल तर संध्याकाळी भजन ठेवा. अगदी छोटंसं असले तरी चालेल. 2 अभंग म्हणा, स्वामीची गाणी लावा आणि वातावरण भक्तिमय करा. घरातील लहान मुलांनाही सहभागी करून घ्या. त्यांना स्वामीची छोटी गोष्ट सांगा. त्यामुळे पुढच्या पिढीत श्रद्धा निर्माण होते. एक गोष्टी लक्षात ठेवा, सेवा करताना दिखावा करू नका. सोशल मीडियावर दाखवण्यासाठी सेवा करू नका. स्वामींना शांत आणि निरागस मन हवे असते, तर काही कारणाने एखाद्या दिवशी सेवा पूर्ण झाली नाही तर अपराधी वाटून घेऊ नका. दुसऱ्या दिवशी पुन्हा प्रेमाने सुरुवात करा, कारण स्वामी शिक्षा देणार नाही, ते आधार देणारे आहेत. प्रगट दिन
म्हणजे आपल्या आयुष्यातील नवीन अध्याय सुरू करण्याची संधी आहे. ज्या घरात प्रगट दिनाची नामजापाचा दिवा लावला जातो त्या घरात नकारात्मकता शक्ती दूर होतात, मन शांत होते आणि निर्णय योग्य होतात. अनेक भक्तांचे अनुभव आहे की 21 दिवसाची सेवा मनापासून केल्यावर अडचणी हळूहळू कमी होतात, आर्थिक अडथळे सैल होतात आणि घरात समाधान वाढते. पण हे सर्व चमत्कार म्हणून नाही, तर श्रद्धेची ताकद म्हणून पहा. भक्तांनो, प्रगट दिन हा अतिशय पवित्र दिवस आहे, पण अनेकदा आपल्याकडून न कळत काही चुका होतात आणि मग आपणच म्हणतो, सेवा करूनही मनाला शांती का नाही मिळाली? म्हणून आज अगदी मनापासून सांगते, या दिवशी चुकूनही या चुका करू नका. पहिली चूक म्हणजे केवळ दिखाव्यासाठी सेवा करणे. सोशल मीडियावर फोटो टाकण्यासाठी किंवा लोकांनी कौतुक करावे म्हणून मोठी पूजा करणे ही सेवा नाही. स्वामींना बाह्य आडंबर नको असते, त्यांना तुमचे साधे निरागस मन हवे असते. दुसरी चूक म्हणजे घाई गडबडीत पूजा उरकणे. काही जण सकाळी वेळ नाही मिळत म्हणून 2 मिनिटात दिवा लावतात, आरती अर्धवट म्हणतात आणि कामाला निघून जातात. भक्तांनो, त्या दिवशी थोडा वेळ शांत बसा. स्वामीचे नामजप मनापासून घ्या. गुणवत्ता महत्त्वाची आहे, प्रमाण नाही. तिसरी चूक म्हणजे घरात भांडणे करू नका. पूजा करणे प्रगट दिना जर सकाळीच रागरागात वाद झाला आणि त्यानंतर आपण पूजेला बसलो तर मन शांत राहत नाही. म्हणून त्या दिवशी विशेष संयम ठेवा. कटू शब्द टाळा, कारण सेवा म्हणजे स्वभाव शुद्धी. चौथी चूक म्हणजे नियम घेऊन तो मोडणे. काही जण मोठा संकल्प करतात, 11 माळ रोज म्हणेन, 21 दिवस उपवास करेन, पण 2 दिवसातच थकतात आणि मग अपराधी वाटून घेतात. आपल्या क्षमतेनुसार संकल्प करा, कमी घ्या पण पूर्ण करा. पाचवी चूक म्हणजे शुद्धतेकडे दुर्लक्ष करणे. घर आणि देवस्थान स्वच्छ असणे आवश्यक आहे, तसेच मनाची शुद्धताही तितकीच महत्त्वाची आहे आहे मत्सर, द्वेष, निंदा हे सर्व त्या दिवशी तरी पूर्णपणे सोडा. 6वी चूक म्हणजे नैवेद्यात दिखावा करणे. महाग पदार्थ बनवले नाही तर स्वामी रागवतील असा गैरसमज ठेवू नका. साधी साखरपोळी किंवा दूधही पुरेसे आहे, जर त्यात प्रेम असेल तर. सातवी चूक म्हणजे दुसऱ्याची तुलना करणे. अमुक जण इतकी मोठी पूजा करतो, आपण कमी पडतोय असे विचार मनात आणू नका. प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते. स्वामी भक्ती मोजत नाही, ते भावना पाहतात. 8वी चूक म्हणजे सेवा करताना मनात शंका ठेवणे. खरंच काही फायदा होईल का असा विचार वारंवार केला तर श्रद्धा कमकुवत ठरतो. विश्वासाचा प्रवास आहे. 9वी चूक म्हणजे दिवसभर नाम न घेता फक्त एक वेळा पूजा करून मोकळे होणे. प्रकट दिनी शक्य तितके नाम ओठावर ठेवा. काम करतानाही श्री स्वामी समर्थ म्हणा. 10वी आणि सर्वात मोठी चूक म्हणजे कृतज्ञता विसरणे. दिवसभर मागणे आणि धन्यवाद न देणे हे टाळा. रात्री झोपताना स्वामींना नम्रपणे आभार माना. भक्तांनो, प्रगट दिन हा शिक्षा देणारा दिवस नाही, तर कृपा देणारा दिवस आहे. फक्त मन शुद्ध ठेवा, दिखावा टाळा, राग टाळा, निंदा टाळा आणि शक्य तेवढ्या प्रेमाने सेवा करा. स्वामी समर्थ नक्की तुमच्या घरावर कृपादृष्टी ठेवतील. शेवटी सर्वात महत्त्वाची सेवा म्हणजे कृतज्ञता. रात्री झोपण्यापूर्वी स्वामी समोर बसा आणि सांगा, हे स्वामी, आजचा दिवस तुमच्यामुळे चांगला गेला. चूक झाल्या असतील तर माफ करा आणि उद्या पुन्हा तुमच्या नामात राहू दे. अशी साधी प्रार्थना मनाला करा. स्वामी भक्तांनो, यंदाच्या प्रगट दिन फक्त उत्सव साजरा करू नका, तर संकल्प करा, स्वतःला बदला, घरात प्रेम वाढवा आणि 21 दिवस दिंडोरी प्रणित सेवा निष्ठेने पूर्ण करा. श्री स्वामी समर्थ. माहिती आवडली असेल तर एक लाईक करा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.